नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची संकलित मूल्यमापन 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. एकूण 50 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि तो सोडवण्यासाठी 2 तासाची वेळही दिली जाईल. मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. त्याचबरोबर यासारखे इतर विषयांचे व्हिडिओ आपल्याला हवे असतील तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्रथम सत्र परीक्षेची प्लेलिस्ट पहा. त्यात आपल्याला सर्व वर्गांचे सर्व विषयांचे व्हिडिओ अशाच पद्धतीने उत्तरासहित अभ्यासायला मिळतील. त्यानंतर आपल्याला कुठल्या विषयाचा व्हिडिओ हवा आहे, कोणती प्रश्नपत्रिका हवी आहे ते मला कमेंट करून सांगा, म्हणजे आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल. इयत्ता 7वी विषय गणित संकलित मूल्यमापन 1 प्रश्नपत्रिका उत्तरासहित. गुण 50, वेळ 2 तास. साधारणतः 24 ऑक्टोबरला आपला हा पेपर होणार आहे. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न, रिकाम्या जागा भरा 5 गुणांसाठी. बघा, या ठिकाणी 5 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. 1. जर दिलेल्या रेषाखंडाची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप असतात. 2. दोन रेषांनी एकमेकींना छेदले असता होणाऱ्या परस्पर विरुद्ध कोनांची मापे समान असतात. 3. एक धनपूर्णांक व एक ऋणपूर्णांक यांचा गुणाकार ऋणपूर्णांक येतो. 4. जोड स्तंभालेखात सर्व स्तंभांची रुंदी समान असावी. 5. रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. या पद्धतीने आपण रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर ब भाग, खालील संख्या घन घातांक वापरून लिहा. 5 मार्कासाठी हा प्रश्न आहे. बघा, पहिलं उदाहरण 11/3 त्याचा -5वा घात. बघा, ते उदाहरण या पद्धतीने सोडवायचे. त्यानंतर दुसरं उदाहरण, गुणाकार व्यस्त संख्या लिहा. 2/5ची व्यस्त संख्या येते 5/2. तिसरं उदाहरण, जी संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या कोणती? ती आहे 1. चौथं उदाहरण, गुणाकार करा. कंसात -9 गुणिले 6. त्याचं उत्तर येतं -54. पुढचं उदाहरण, -5 गुणिले -7. उत्तर आहे 35. 7×5 35. त्यानंतर प्रश्न दुसरा सोडवा. पदावली दिलेली ती आपण सोडवायची. दुसरं, दिलेल्या मापाचा रेषाखंड काढून त्याचा लंबदुभाजक काढा. बघा, हे दोन्ही उदाहरणे या पद्धतीने सोडवायची. तिसरं उदाहरण, मसावी काढा 25 आणि 40चा. तो आहे 5. बघा, उदाहरण पूर्ण सोडून दाखवलेले. चौथं उदाहरण, शेजारील आकृतीत विरुद्ध किरणांची नावे लिहा. बघा, ते नावं लिहून दाखवलेली आहेत. पाचवं उदाहरण, खालील पदावली सोडवा. 50 गुणिले 5 भागिले 2 अधिक 24. त्याचं उत्तर येतं 149. पुढचं उदाहरण आहे, वर्गमूळ काढा 1225चा. तो येतो 35. त्यानंतर किंमत काढा 4/5चा घन. त्याची किंमत येते 64/125. या पद्धतीने सर्व उदाहरणं सॉल्व करा. पुढचा प्रश्न, गुणाकार करा.
प्रश्न चौथा सोडवा. दिलेल्या मापावरून त्रिकोण काढा. पुढचं, राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. त्यांच्या वयाची बेरीज 27 वर्ष आहे. तर प्रत्येकाचे वय किती? सानियाचं वय 16 वर्ष आहे या पद्धतीने काढल्यावर, आणि राकेशचं वय 11 वर्ष. बघा उदाहरण काळजीपूर्वक. अशाच पद्धतीने सोडवायचं आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण, खालील आकृतीत कोणांची मापे पाहून उरलेल्या 3ही कोणांची मापे लिहा. बघा ते आपल्याला उकल करावी लागेल आणि त्यानंतर खाली उत्तर लिहिले. अशा पद्धतीने त्या कोणांची मापं येतील. नंतर मसावी लसावी काढा. त्यांचा गुणाकार हा दिलेल्या 2 संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो याचा पडताळा घ्या. तो येतो 1184. त्यानंतर 5वा प्रश्न, सोडवा कोणतेही 2 10 गुणांसाठी. ज्याचे उत्तर 24/5 असे अपूर्णांकांचे 3 भागाकार तयार करा. बघा हे अशा पद्धतीने भागाकार 3 हे तयार करून दाखवलेले आहेत. त्यानंतर ब भाग, किंमत काढा. 4/5चा घन भागिले 4/5चा दुसरा घात. त्यानंतर पुढचं उदाहरण, एचा 6वा घात भागिले एचा 4था घात. बघा ही दोन्ही उदाहरणं अशा पद्धतीने सॉल्व करायची आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी गणिताची संकलित मूल्यमापन 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळेल. थँक्यू. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाचा व्हिडिओ हवा ते सुद्धा कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.